शिवसेना महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या प्रयत्नातून सिडकोच्या प्रभाग क्रमांक 24 मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। वीर सावरकर चौक ते सद्भावना चौक येथील रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ विधिवत पूजेने करण्यात आला। प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त निधी या भागासाठी आणण्याचा आपला प्रयत्न राहील असं प्रवीण तिदमे यांनी मनोगतात सांगितलंय। या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे, मधुकर मथुरे, हेमंत वैद्य, जनार्दन परदेशी, प्रभुदास भाविस्कर, राजेंद्र मोहिते, विजय लहामगे, श्याम थोरात, प्रशांत झिटे, भूषण लहामगे, इशाक शेख, मनोज भाविस्कर, मच्छिंद्र सरवार, किशोर सोनवळ, सुनील पवार, प्रमोद कुमावत, चंद्रकांत ठाकूर, भरत महाजन, सुनित्य पाटील, कुसुम देवरे, मथुरा माळी, किशोर साक्ते, सदानंद निकुंश, अभिजित थोरात, अनिकेत वाघ, दुर्गेश चौधरी, सविता जाधव, जराश्री गडक, एकशुराम तांडे, दीपक डिसक, तेष्टावी कासार, सदया पदार, रामेह मुर्तडक, नीलम शिंदे, पद्मा शिंदे, रोहिणी नरोडे, अनिता नोडक, शांता चांगले, इगा दसाने, उज्ज्वला चांगले, लक्ष्मीबाई पगारे, शारदा नवसे, शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक। वीर सावरकर चौक ते सद्भावना चौक गेल्या 15 ते 20 वर्षापासून येथील लोकांची मागणी होती की रस्ते काँक्रिटीकरण व्हायला पाहिजे। नुसते डांबराचे तरावर थर देऊन आज घरं झाले खाली व रस्ता झाला आहे वरती, अशी परिस्थिती पूर्ण सिडकोमध्ये तयार झाली। त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नातून आज आपण जर बघू पूर्ण प्रभाग जे पूर्ण नाशिक शहरातले 31 प्रभाग आहे त्यामध्ये फक्त प्रभाग 24 मध्ये आपण विकासाचं काम आपल्याला दिसेल का जो काही निधी मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे त्यामुळे काम आपल्याला करता येत आहे। आपण जर बघू की बाकी काहीतरी आता उबाडाचे लोक त्या दिवशी तिथे आंदोलन करत होते आयुक्तांकडे की प्रभाग 24 मध्येच कसं काय कामं चालू आहे। तर मी एवढंच सांगतो की जी काही आमच्या लोकांची मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही वारंवार फॉलोअप घेतला। त्यामुळे आज रस्ते मंजूर करण्यास आम्हाला खूप आनंद वाटतोय की सर्व लोकांच्या जे काही समस्या होत्या त्या समस्या मार्गी लावण्यासाठी आज चांगला असा निर्णय इथे झाला आहे। आपण बघू सद्भावना ते डॉक्टर वाडेकर हा सुद्धा रस्ता मंजूर ते सुद्धा काम चालू झालं आहे। तसेच हा वीर सावरकर चौक ते हा आहे। असे तो जो 55 कोटीचे काम आतापर्यंत पूर्ण प्रभागात आपले चालू आले आहे। म्हणजे CCTV कॅमेरा असो, खेळण्या असो, बेंचेस असो, अशा सर्व सुविधा आपण नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहोत। असेच आशीर्वाद नागरिकांचे काय मायपाठीशी राहू अशा अपेक्षा करतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यात कुठलाही लपवलेलं नाही। आम्ही 1984 पासून इथं राहतो आहे। 1984 पासून आजपर्यंत काही नगरसेवक आले आणि बाकीचे राजकीय पक्षाचे लोक येऊन गेले, कामं केले, परंतु भाऊंनी पहिल्या पंचवार्षिकमध्येच त्यांच्या वार्डातले जवळजवळ 7 रस्ते डांबरीकरणाचे काँक्रिटीकरण केलेले, याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो। प्रभाग क्रमांक 24 आज आमचे नगरसेवक बंटीभाऊ तिदमे आज वेळोवेळी जनतेशी फॉलोअप घेऊन संपर्कात राहतात। त्याच माध्यमातून आमची सगळी सावरकर चौकातली जनता त्यांची ऋणी आहे आणि पूर्ण त्यांचा 24 प्रभाग ऋणी आहे। या माध्यमातून सांगू इच्छिते मी की खरोखर आहे की पंचवार्षिकमध्ये 4 नगरसेवक निवडून आले पण एकानेही इथे येऊन फॉलोअप घेतलेला नाही आहे। जनता त्रस्त झाली, ड्रेनेज असो, रस्ते असो किंवा चेंबरच्या लाईन असो, या माध्यमातून फक्त फॉलोअप होतो तो बंटीभाऊ तिदमेंनाच। तर मग असं का, जर 4 नगरसेवक देता आमच्या प्रभागाला तर काम एकानेच का करायचं? म्हणजे हा आमचा मुद्दा आहे जनतेचा, बरोबर। मतं मागायच्या वेळेस तुम्ही सगळे आमच्या बाजूला येतात, आम्हाला वेगवेगळ्या हे देतात, अपेक्षा देतात आणि त्या माध्यमातून जनता आमची सक्रिय होते, पण हे व्हायला नको आहे। आता आम्ही विचारपूर्वकच सगळी जनता मतदान करणार आहोत या माध्यमातून। ते म्हणतात ना, सर्वांचा नाथ एकनाथ। तर आमचे मुख्यमंत्री साहेब खरोखर एकनाथ शिंदेजी यांनी भरपूर कामं, भरपूर आमच्या नगरसेवकांना जे त्यांच्या याच्यामध्ये आहेत त्यांना साथ दिली आणि ह्या माध्यमातून कामंही मंजूर करून दिली। पण ते कामं मंजूर करण्यासाठी बी प्रवीण भाऊ बंटी तिदमे सारखे नगरसेवक आमच्या पाठीशी असतील तर नक्कीच ते कामं मंजूर होतील। या माध्यमातून मी बंटीभाऊ तिदमेंचे आभारी आहे आणि सर्व सावरकर चौक ऋणी आहे। त्या माध्यमातून खूप खूप त्यांना शुभेच्छा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।
माझ्या बंधू भगिनींनो, मी एकच सांगू इच्छितो का प्रभाग नंबर 24मध्ये बरेच प्रॉब्लेम होते. त्याच्यात ड्रेनेज लाईनचे तर खूपच प्रॉब्लेम आहे, अजूनही काही ठिकाणी आहे. पण आमच्या 4 लाईनमध्ये बंटी भाऊंना फक्त अर्ज दिला आम्ही फक्त, आणि त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमचं असं आहे. तर त्यांनी एका अर्जावर लगेच मंजुरी घेतली आणि आमचं काम करून दिलं. आज आम्ही त्याचा मुक्त झालेलं आहे त्या त्रासातून. हे सर्व श्रेय बंटी भाऊला जातं आहे. त्याच्यासाठी असे तळपळीचे नगरसेवकच पाहिजे आहे आणि जाणून घेतले पाहिजे लोकांचे प्रॉब्लेम काय आहे काय नाही, ते जाणून घेतात, हे महत्त्वाचं आहे. तरी सर्व पब्लिकांनी आपल्या प्रभाग नंबर 24मधील सर्वच जनतेने त्यांच्या पाठीशी राहावे, हीच माझी विनंती. ड्रेनेजचे रस्त्याचे कामं तर होतच राहतात, पण महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी मेन मुद्दा असतो सुरक्षितता. आज फक्त आपण बघितलं की आपल्या वार्डात जी म्हणजे बंटी भाऊंनी जागोजागी जे CCTV लावले, त्याच्यासाठी आपली सुरक्षितता इतकी वाढली की त्या संदर्भात बंटी भाऊंचे हार्दिक अभिनंदन.